एक शहर होतं, नाव नाशिक. साधू संतांनी पावन केलेली भूमी, नदीच्या काठावर वसलेलं आणि हजारो झाडांच्या सावलीत वाढलेलं. या नाशकात काही झाडं होती 30 ते 35 वर्षांची. कुणाचं तरी बालपण त्यांच्या सोबतीने वाढलेलं, कुणाच्या घराची सावली बनलेली, कुणाच्या आजारात जीव वाचवणारा प्राणवायू देणारी. ही झाडं काही साधी नाहीत. ही नाशिकची वडीलधारी मंडळी आहेत. काही पळून जात नाहीत, काही मागतही नाहीत, फक्त देत राहतात श्वास, सावली आणि शांतता. आणि मग नाशकात बातमी आली, कुंभमेळा येतोय. सगळ्यांचं डोकं अभिमानाने उंच झालं, कारण हा मेळा म्हणजे संस्कृतीचा उत्सव, श्रद्धेचा महासागर. पण त्याच तयारीत म्हटलं गेलं, हे झाडं हटवावी लागतील. एक नाही, दोन नाही, थेट 1700. त्या वडीलधारी झाडांनी काही बोललं नाही, फक्त शांत उभं राहिलं. जशी आई मुलाला जाताना हसून बघते पण आतून तुटते तशी. कुंभमेळ्याचा अपमान नाही, तो तर या भूमीचा अभिमान आहे. पण या विकासाच्या स्पर्धेत आपलं स्वतःचं मूळ आपण तोडतोय का, हा प्रश्न आहे. रस्ते बदलता येतात, प्लॅन सुधारता येतात, पण 30 वर्षाची झाडं ते परत निर्माण करायला 30 वर्षच लागतात. नाशिकची ही हिरवी गोष्ट इथेच संपू नये. विकास हवा पण विनाश नको. या झाडांचाही आवाज आहे, फक्त आपल्याला तो ऐकायची तयारी हवी. कुंभमेळाही होऊ दे आणि झाडही राहू दे, हे दोन्ही आपल्या शहराचं सौंदर्य आहे.